नमस्कार. जालना लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत जालना लोकसभामधून कोण खासदार होणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहूया. जालना येथून तिहेरी लढत यावेळेस होत आहेत. या ठिकाणी भाजप म्हणजे महायुतीकडून पुन्हा एकदा रावसाहेब दानवे सहाव्यांदा षटकार मारण्यासाठी सज्ज आहे. तर येथून महाविकास आघाडीकडून कल्याण काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. आता त्यांचा षटकार रोखू शकतात कल्याण काळे असे महाविकास आघाडीला का वाटतंय? कारण की 2009 ला कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना आव्हान दिले होते. त्याचबरोबर 4,500च्या मताधिक्याने कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. 4,500 मतांनी पडल्यानंतर त्यावेळी गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसचे सरकार होते आणि जालना लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य आमदार हे महायुतीचे होते. पण आता 2024 मध्ये ही परिस्थिती वेगळी आहे. आता महायुतीकडे 6 पैकी 5 आमदार आहे व महाविकास आघाडीकडे फक्त 1 आमदार आहे. म्हणून 2024 ची परिस्थिती ही वेगळी आहे. कल्याण काळे हे कुठं रावसाहेब दानवे यांना आव्हान देणार नाही असंही काही जण सांगतात. या ठिकाणून मंगेश साबळे नावाचा एक 25 वर्षीय पोरगा लोकसभा निवडणूक लढत आहेत. त्याची चर्चा संपूर्ण राज्यात नाही तर मतदारसंघात जोरदार आहे. आता मंगेश साबळे या दोघांना पराभूत करून विजयी प्राप्त करू शकतात असे अंदाज काही ठिकाणी लागत आहे. पण मात्र मंगेश साबळे यांची पहिलीच निवडणूक व पहिलाच टर्न मध्ये जिंकणे हे सोपे नाहीत. म्हणून विश्लेषकांचे असे म्हणणे आहे की पुन्हा एकदा रावसाहेब दानवे हे निवडून येतील व जालना जिल्ह्याचे पुन्हा एकदा खासदार होतील. धन्यवाद.